पहा आपला शेवटचा टाईप आहे पहा, सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. आता दोन्ही कसे आहेत आपले, वीक आहेत पहा. सॉल्ट पण कसं फॉर्म झालं आपला, ऍसिड पण वीक आहे आणि बेस सुद्धा वीक आहे पहा. काय करूया आपण, जनरली घेतलेलं आहे पहा या ठिकाणी. व्हेन अ सॉल्ट BA, सपोज कन्सिडर BA आपण वीक ऍसिड HA कसं आहे, वीक ऍसिड आहे आणि त्याचा वीक बेस आहे BOH. या दोघांपासून काय तयार झालं तर BA हा सॉल्ट तयार झालेला आहे. इट डिझॉल्व इन वॉटर, इट डिसोसिएट कम्प्लिटली. त्याला वॉटर मध्ये आपण डिझॉल्व केलं तर त्याचं काय होतं, कम्प्लीट डिसोसिएशन होतं. BA that forms B plus and A minus. The hydrolysis reactions involve the interactions of both ions of a salt with water. म्हणजे ही काय हायड्रोलिसिसची रिएक्शन्स आहे, याच्यामध्ये काय होतं, जो काय सॉल्ट आपला आहे त्या सॉल्ट मधला जो काही कॅटायन्स असेल आणि जो काही एनायन्स असेल, हे दोन जे आयन्स तयार होतात, हे दोन्ही आयन्स काय होतात, वॉटर बरोबर कंबाईन होतात. B प्लस प्लस A मायनस जे सॉल्टचे आयन्स असतील आपले, रिॲक्ट विथ वॉटर, दे फॉर्म HA प्लस BOH. हे वीक ऍसिड तयार होतं आणि हा परत वीक बेस काय होतो त्या ठिकाणी तयार होतं. द सोल्युशन मे टर्न्स ऍसिडिक, बेसिक और न्यूट्रल. म्हणजे हे जे काही सोल्युशन तयार होईल ते कसं असेल, ऍसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. कशानुसार, डिपेंडिंग अपॉन रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर्म इन द हायड्रोलिसिस. मग इथे जे काय तयार होतं, मग हे वीक आहे का स्ट्रॉंग आहे, या दोघांमध्ये कंपॅरिझन आहे. याच्यामध्ये जर वीक ऍसिड कसा असेल आपला, स्ट्रॉंग असेल त्याच्यापेक्षा, तो वीक आहे, पण याच्यापेक्षा कसा असेल तर हायर असेल, आहे की नाही. दोघं बरोबरच आहे पण थोडा काहीतरी त्याच्यामध्ये फरक असेल, थोडा काहीतरी फरक असेल. मग ऍसिड जर वरच्या बाजूला गेलं म्हणजे स्ट्रॉंग असेल थोडंफार, तर काय होईल, ते जे काही सोल्युशन असेल ते कुठे जाईल, ऍसिडिकला जाईल. जर बेस स्ट्रॉंग असेल तर काय होईल, ते बेसिकला जाईल. आणि तिन्ही दोघंही जर सारखे असतील तर कसं असेल, ते न्यूट्रल या ठिकाणी असेल. मग याच्यानुसार याचे परत तीन प्रकार झाले. देर आर 3 टाइप्स कंडिशन्स, 3 कंडिशन्स असतील. इफ के म्हणजे ऍसिडचा जो काही डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल के, तो के ची व्हॅल्यू काय असेल, केबी पेक्षा जास्त असेल, म्हणजे बेस पेक्षा काय असेल ती व्हॅल्यू जास्त असेल, तर काय असेल, सोल्युशन आपलं ऍसिडिक असेल. के इज ग्रेटर दॅन केबी, देन सोल्युशन बिकम ऍसिडिक. तर सोल्युशन कसं असेल आपलं, ऍसिडिक असेल. किंवा दुसरी कंडिशन पहा, इफ के इज लेस दॅन केबी. आता केबी ची व्हॅल्यू जर जास्त आली तर काय असेल, सोल्युशन आपलं बेसिक असेल. आणि तिसरी कंडिशन आहे के इज इक्वल टू केबी, देन सोल्युशन बिकम न्यूट्रल. म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा, जे स्ट्रॉंग असेल ते रिॲक्ट होत नाही. पण इथे कसे दोन्ही आपले वीक आहेत का, वीक असल्यानंतर त्याचे जे काही प्रोडक्ट मिळतात ते वीक ऍसिड आणि वीक बेस मिळतात आपल्याला. स्ट्रॉंग असेल तर ते कसं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तयार होतं, तसं हे कसं आहे आपलं वीक इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणून काय होते, याचे रिएक्शन त्या ठिकाणी घडून येते आणि या ठिकाणी आपल्याला जे काय सोल्युशन मिळेल ते मग ऍसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. हे कशानुसार असेल तर ते जे काही ऍसिड आणि बेस तयार होतं, इथं जे काय तयार होतं याच्यामध्ये कोण स्ट्रॉंग भूमिका घेतो त्याच्यानुसार काय होतं, ते वीक असेल, स्ट्रॉंग असेल, त्याच्यानुसार त्याचे काय होतात, टाईप पडतात. म्हणजे सोल्युशन तुमचं ऍसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल, अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. मग त्यानुसार आपण ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या कंडिशन त्या ठिकाणी पाहूया. पहा आपण 3 कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन पाहणार आहे. आता पहा आपला जो काय सॉल्ट आहे तो सॉल्ट कशापासून तयार झालेला आहे तर वीक ऍसिड आणि वीक बेस पासून तयार झालेला आहे. ऍसिड पण कसं आहे आपलं वीक आहे आणि बेस सुद्धा वीक आहे. मग याविषयी आपण 3 कंडिशन पाहिल्या होत्या. जर के ची व्हॅल्यू ग्रेटर असेल केबी पेक्षा तर काय आहे ते ऍसिडिक मध्ये जाईल. केबी ची व्हॅल्यू जास्त असेल तर ते बेसिक मध्ये जाईल. आणि के आणि केबी दोन्ही जर सारखा असेल तर ते कसं असेल, न्यूट्रल असेल. तर याची जी काही पहिली कंडिशन्स आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पहा, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच के इज ग्रेटर दॅन केबी, ही आपली पहिली कंडिशन आहे. मग याच्यामध्ये आपण एक सॉल्ट घेतलाय. पहा, सॉल्टचं नाव आहे NH4F इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड HF. कोणाचं सॉल्ट आहे तर HF हे वीक ऍसिड. के व्हॅल्यू दिली त्याची किती आहे 7.2 into 10⁻⁴. अँड वीक बेस NH4OH.
Kb ची व्हॅल्यू आहे 1.8 × 10⁻⁵ म्हणजे ही लोअर व्हॅल्यू आहे आणि ही हायर आहे, ही जास्त व्हॅल्यू आहे, म्हणून काय म्हणतो आपण Ka ग्रेटर दॅन Kb म्हणतो. हियर Ka इज ग्रेटर दॅन Kb. मग या ठिकाणी Ka ची काय व्हॅल्यू आहे ती जास्त आहे. मग तो जो काही सॉल्ट आहे त्याचा ऍक्च्युअली हायड्रोलायसिसचा जो इक्विलिब्रियम असेल तो आपण पाहूया. पहा काय आहे सॉल्ट आपला NH4F, म्हणजे त्याचे काय आयन्स तयार होतील तर NH4 तयार होईल प्लस आणि F मायनस तयार होईल. मग हे आपण ऍक्वियस मध्ये सेपरेट लिहिले आणि ह्याचं हायड्रोलायसिस H2O मध्ये काय तयार होतंय NH4OH and HF. म्हणजे हे काय तयार होतंय वीक बेस आणि हे वीक ऍसिड त्या ठिकाणी तयार होते. पहा आता the acid HF is slightly stronger than base NH4OH. मग हे जे काय ऍसिड आहे HF काय आहे हे स्लाइटली स्ट्रॉंगर आहे कशापेक्षा या आपल्या वीक बेस पेक्षा. The two ions react with water ion. म्हणजे हे जे दोन आयन आहेत हे दोन्ही आयन काय होतात वॉटर बरोबर रिएक्ट होतात. NH4 प्लस आयन आता हे जे काय आहे हे कसं रिएक्ट होतं ते पाहूया आपण. आता पहा NH4 प्लस aqueous प्लस 2H2 काय तयार होतं NH4OH आणि H3O प्लस काय राहतो या ठिकाणी शिल्लक राहतो. हे आहे इक्वेशन फर्स्ट. आणि दुसरं इक्वेशन आहे आपलं F मायनस aqueous प्लस H2O लिक्विड. याच्यापासून काय तयार होतंय तर HF aqueous प्लस OH मायनस aqueous आणि त्याला दिलेला नंबर आपण 2 नंबर देतो. आता हे दोन्ही इक्वेशन मध्ये काय होतं पहा इथे काय होतं H3O प्लस तयार होतो आणि इथे OH मायनस तयार होतो. पण जो काय आपला ऍसिड आहे तो स्लाइटली कसा आहे आपला स्ट्रॉंगर आहे. द NH4 ions hydrolyze to slightly greater extent than the F minus ion. मग NH4 प्लस काय होतं हायड्रोलायसिस मोठ्या जास्त प्रमाणामध्ये होते कशापेक्षा F मायनस पेक्षा. म्हणजे ऍक्च्युअली काय म्हणतात आपल्याला की ही जी रिएक्शन आहे ही मोर अमाउंट मध्ये होते कशापेक्षा याच्यापेक्षा. मग इथे म्हणलेलं आहे पहा दॅट मीन्स द रिएक्शन प्रोड्युसेस मोर H3O प्लस. जास्त रिएक्शन्स होते म्हणजे मोर H3O प्लस काय होईल प्रोड्यूस होईल ions than the OH minus ion in equation second. हे इक्वेशन सेकंड पेक्षा काय होईल फर्स्ट मध्ये काय होईल H3O प्लस जास्त तयार होईल. इन अदर वर्ड NH4 plus ions are slightly stronger as acid than F minus as a base. म्हणजेच काय झालं की हा जो काय NH4 plus आहे हा कसा आहे आपला स्लाइटली स्ट्रॉंगर ऍसिड झाला than F minus as a base. The solution of NH4F is thus only slightly acidic and turns blue litmus red. मग हे जे काय सोल्युशन तयार होतं ते कसं होतं आपलं ऍसिडिक होतं आणि त्याच्यामध्ये ब्लू लिटमस काय होतो आपला रेड होतो. आता पहा इथे H3O प्लस चं कॉन्सन्ट्रेशन काय होतं ऍक्च्युअली थोडंसं हाय होतंय आणि हे H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन हाय म्हणजे काय होईल ते पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन्स म्हणजे pH 7 पेक्षा काय होईल आपला कमी येईल. 7 पेक्षा कमी आला याचा अर्थ ते कुठे जाईल आपलं ऍसिडिक कडे जाईल. ते कुठे जाईल हे ऍसिडिक कडे जाईल. आणि अशा प्रकारे आपण सांगू शकतो जर Ka ची व्हॅल्यू जास्त असेल कशापेक्षा Kb पेक्षा याचाच अर्थ ते काय होईल स्लाइटली ऍसिडिकच्या बाजूला सोल्युशन त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ब्लू लिटमस काय होईल रेड होईल. मग या रिएक्शन मध्ये ऍक्च्युअली हायड्रोलायसिस कोणाचं झालं जास्त प्रमाणामध्ये कोणाचं झालं जास्त प्रमाणामध्ये तर NH4 प्लस चे काय झालं हायड्रोलायसिस जास्त प्रमाणामध्ये झालं कशापेक्षा आपल्या F मायनस पेक्षा. आणि हायड्रोलायसिस घडलं त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी ते जे काय सोल्युशन आहे ते ऍसिडिक बनलं. ऍक्च्युअली हायड्रोलायसिस घडल्यामुळे सोल्युशन ऍसिडिक बनतं बेसिक बनतं किंवा ते न्यूट्रल राहतं. जर घडलंच नाही तर सोल्युशन आपलं न्यूट्रलच राहतं आहे असं सोल्युशन त्या ठिकाणी राहतं. ते जर घडलं तर सोल्युशनचं काय होतं pH आपला चेंज होत असतो. म्हणजे इथं काय झालं pH ऍसिडिक कडे गेला. ऍसिडिक कडे गेला याचा अर्थ काय त्याचं हायड्रोलायसिस त्या ठिकाणी झालेलं आहे. मग कोणाचं हायड्रोलायसिस झालं जास्त प्रमाणात तर NH4 प्लस झालं आणि H3O प्लस काय झालं जास्त प्रमाणात तयार झालं. जास्त प्रमाणात तयार झालं म्हणून काय झालं त्याचा pH ऍसिडिक कडे गेला. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. ही झाली आपली पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन कडे जाऊया. पहा आता आपली ही सेकंड कंडिशन आहे कंडिशन नंबर सेकंड. याच्यामध्ये काय आहे पहा आता सॉल्ट ऑफ वीक ऍसिड
अँड वीक बेस तोच सॉल्ट आहे, पण याच्यामध्ये काय कंडिशन आहे तर KB इज ग्रेटर दॅन के. KB इज ग्रेटर दॅन के. KB ची व्हॅल्यू काय आहे त्याच्यापेक्षा के पेक्षा जास्त आहे, आणि सुरुवातीला कशी होती आपली के ची व्हॅल्यू जास्त होती. पहा NH4Cn हा सॉल्ट आहे. NH4Cn इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड HCl. HCl वीक ऍसिड आहे. त्याची जी काही व्हॅल्यू आहे के व्हॅल्यू किती आहे 4.0 × 10⁻⁻10 म्हणजे खूप कमी. And weak base NH4OH Kb is 1.8 × 10⁻⁵, showing that Kb is greater than Ka. कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? Kb ची व्हॅल्यू जास्त आहे. When NH4Cn is dissolved in water, it dissociates completely and हायड्रोलाइज ऍज. त्याचा हायड्रोलायसिस काय होणार आहे या प्रमाणे होणार आहे. अँड हायड्रोलाइज ऍज. मग कसं हायड्रोलायसिस आहे आपण पाहूया. तर कोणते आयन्स आहे आपल्याकडं NH4+ आणि Cn-. NH4+ aqueous प्लस Cn- aqueous आणि कशासोबत कंबाईन केलं त्याचं हायड्रोलायसिस म्हणजे वॉटर बरोबर केले H2O लिक्विड. आता काय तयार होतं NH4OH आणि HCl तयार झालं. म्हणजे हे काय तयार झालं वीक बेस आणि वीक ऍसिड त्या ठिकाणी तयार होतंय. पहा काय म्हणूया पुढे आपण आता. द बेस NH4OH इज स्ट्रॉंगर दॅन ऍसिड HCl. कसा आहे हा बेस जो आहे आपला NH4OH कसा आहे हा स्लाइटली स्ट्रॉंगर आहे. कशापेक्षा आपल्या या ऍसिड पेक्षा स्लाइटली स्ट्रॉंगर आहे. द आयन्स ऑफ सॉल्ट रिएक्ट विथ वॉटर ऍज. मग हे जे काय आयन्स आहेत कोणते आता आहे NH4 आणि Cn- हे जे काय आयन्स आहेत सॉल्टचे ते वॉटर बरोबर कशा प्रकारे रिएक्ट होतात. तर पहिल्यांदा पाहूया आपण NH4+. NH4+ रिएक्ट विथ H2O and it form NH4OH and H3O+. काय तयार केलं त्यानं वॉटर बरोबर कंबाईन झाला आणि NH4 तयार झाला. म्हणजे हा वीक बेस तयार झाला आणि काय झालं हा H3O+ सुद्धा त्या ठिकाणी तयार झाला. हायड्रोनियम आयन तयार झाला. आता हा Cn- आहे हा वॉटर बरोबर कंबाईन झाला. काय मिळालं आपल्याला HCl वीक ऍसिड या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि काय मिळालं अजून हायड्रोक्सिल आयन OH- आयन सुद्धा आपल्याला मिळत आहे. The Cn- ion hydrolyzes to greater extent than NH4+ ion. आता आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे पहा ज्याची व्हॅल्यू जास्त असते तो काय होतो त्या ठिकाणी याच्यापेक्षा तो काय करतो जी काही व्हॅल्यू असेल त्याची ती काय करतो तो डॉमिनंट करत असतो. पहा मग याची व्हॅल्यू काय झाली आता कमी आहे. याची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे सपोज आपण ह्या दोन रिएक्शन जर कंपेअर केला तर या रिएक्शन मध्ये काय होतात जास्त प्रमाणात OH- तयार होतात. दोन रिएक्शन कंपेअर केलं तर याच्यामध्ये जास्त प्रमाणात OH- त्या ठिकाणी तयार होतात. पहा तर Cn- ion hydrolyzed to greater extent than NH4+ ion. NH4+ पेक्षा काय झालं हा Cn- काय करतो जास्त प्रमाणात काय होतो हायड्रोलाइज होतो. The reaction second produces more OH- than H3O+ ion in reaction first. मग काय होतं ही जी काही रिएक्शन आपली सेकंड असेल याच्यामध्ये काय होतात मोर अमाउंट ऑफ OH- ion प्रोड्यूस. जास्त प्रमाणात काय होतात OH- ion प्रोड्यूस होतात. कशापेक्षा ह्या H3O+ पेक्षा. Therefore the solutions of NH4Cn is a basic and turns red litmus blue. आणि मग ही जी काही रिएक्शन असेल याच्यामध्ये काय होतं जास्त प्रमाणात OH- तयार झाले की काय होतं OH- असेल तर तो काय करेल pH कुठे नेईल तो बेसिक साईडला नेईल. आणि pH बेसिक साईडला गेला तर काय होणार आहे सोल्युशन कसं असेल ते आपलं ते काय करेल रेड लिटमसला काय करेल ते ब्ल्यू करेल. रेड लिटमसला ब्ल्यू करेल. आणि मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ऍक्च्युअली हायड्रोलायसिस कोणाचं जास्त प्रमाणात झालं या ठिकाणी तर ज्याची के व्हॅल्यू काय आहे आपली कमी आहे त्याचं काय होतं हायड्रोलायसिस या ठिकाणी
जास्त होता नाही. मग Cn मायनस आहे बरोबर, Cn मायनस आहे तो ऍसिडचा घटक आहे पहा. याचं काय होतंय, हायड्रोलिसिस काय होतंय, जास्त प्रमाणात होतं हे की नाही. आणि त्या ठिकाणी सोल्युशन कसं बनतंय आपलं, या ठिकाणी बेसिक सोल्युशन बनते आणि जो काय लिटमस आहे आपला रेड लिटमस काय होतं या ठिकाणी ब्ल्यू होतो. अशा प्रकारे हे आपल्याला दुसरी कंडिशन आहे ही सांगता येईल. आता जाऊया तिसऱ्या कंडिशनकडे आपले. पहा आता आपली ही तिसरी कंडिशन आहे. पहा तिसऱ्या कंडिशन मध्ये काय आहे, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच के इक्वल टू केबी. के आणि केबी ची व्हॅल्यू काय आहे, सारखी आहे. पहा मग याच्यामध्ये काय म्हणूया आपण, अमोनियम ऍसिटेट CH3COO NH4 इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, एसिटिक ऍसिड दिलेला आहे अँड हॅव्हिंग के ए व्हॅल्यू 1.8 into 10⁻⁵. त्याची के व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 1.8 into 10⁻⁵ एवढं दिलेलं आहे. अँड वीक बेस NH4OH, कोणता वीक बेस आहे NH4OH, त्याची केबी व्हॅल्यू किती आहे 1.8 into 10⁻⁵ आहे. फेन आता पहा इथे किती केबी व्हॅल्यू आहे 1.8 into 10⁻⁵, इथे 1.8 10⁻⁵, म्हणजेच के इक्वल टू केबी आहे, के इक्वल टू केबी आहे. फेन द सॉल्ट CH3COO NH4 is dissolved in water, it undergoes hydrolysis. तो आपण काय केला, वॉटर मध्ये डिझॉल्व केला सॉल्ट, तर तो काय करतो, हायड्रोलिसिस घडवून आणतो. पहा कशा प्रकारे त्याचे जे आयन्स असतील तयार होऊन ते कशा प्रकारे त्या ठिकाणी वॉटर सोबत कंबाईन होतात. CH3COO minus plus NH4 plus H2O, therefore acetic acid and ammonium hydroxide, acetic acid तयार होतं आणि अमोनियम हायड्रोक्साइड. आता हे ऍसिटिक ऍसिड कसं आहे आपलं, वीक ऍसिड आहे आणि हा वीक बेस आहे. द आयन्स ऑफ अ सॉल्ट रिएक्ट विथ वॉटर आहे, म्हणजे हे दोन आयन तयार झाले, हा एक आयन आणि हा दुसरा आयन, हा एक हा दुसरा. हे दोन्ही आयन काय होतात, वॉटर बरोबर कंबाईन होतात. मग कशा प्रकारे कंबाईन होतात ते पाहूया आपण. CH3COO minus plus CH2O काय तयार होतं, CH3COH, म्हणजे इथे काय झालं, हे ऍसिटिक ऍसिड तयार झालं आणि काय तयार झालं या ठिकाणी, हायड्रॉक्सिल आयन्स या ठिकाणी तयार झाला. पहा दुसरा आता NH4+ च्या बाबतीत पाहूया. NH4+ रिएक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल, दे फॉर्म NH4OH आणि काय तयार झालं अजून त्या ठिकाणी H3O+ तयार झाला. म्हणजे एका ठिकाणी OH- तयार झाला, एका ठिकाणी H3O+ तयार झाला. ऍज आता काय म्हणले पहा कंडिशन्स आपली, Ka इक्वल टू Kb, मूळ कंडिशन कडवला आपण. Ka बरोबर काय आहे, Kb आहे. The relative strength of acid and base produced in hydrolysis is the same, therefore solution is neutral. म्हणजे हे जे काही ऍसिड तयार झालं, हे ऍसिड आणि हा बेस तयार झाला, ह्या दोघांची जी काही स्ट्रेंथ आहे बरोबर, रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे ती कशी दोघांची सेम आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय दोघांची सेम आहे आणि यामुळे काय झालं की कोणीही डॉमिनंट राहत नाही आणि सोल्युशन कसं राहतं, न्यूट्रल राहतं. ते बेसिक कडे पण जात नाही, ऍसिडिक कडे पण जात नाही आणि कसं राहतं ते बरोबर न्यूट्रलला या ठिकाणी राहतं. का न्यूट्रलला राहतं तर त्याचे कारण येत आहे. Hydrolysis of NH4+ ion produces as many H3O+ ion as that of acetate ion produces OH- ion. म्हणजे जेवढे NH4 काय करेल, H3O तयार करेल, तेवढेच आयन कोण तयार करतं तर ऍसिडेट काय करतं, OH- तयार करतं. म्हणजे इकडे हे जे एवढे आयन्स आहेत तेवढेच काय आहेत, हे आयन्स आहेत. मग जेवढे हे तेवढे हे आणि सॉल्ट तर कसा असतो आपला, न्यूट्रल असतो, त्याच्यामुळे हे जेवढे असतील तेवढेच हे आहेत. याचा अर्थ काय, म्हणून काय झालं, याचा जो काय सोल्युशन असेल पीएच असेल तो किती असेल, 7 असेल आणि सोल्युशन कसं असेल आपलं न्यूट्रल या ठिकाणी असणार आहे. याचं हायड्रोलिसिस होईल, हायड्रोलिसिस होणार आहे, पण याचा जो काय पीएच असेल तो किती असेल, 7 असेल. म्हणजे जेवढे H3O+ तयार होतात तेवढेच OH- तयार होतात. जरी दोन्ही
आपले रिॲक्ट झाले, म्हणजे या ठिकाणी पहा ऍसिटेट आयन पण वॉटर सोबत कंबाईन होते, ते OH मायनस तयार करते. NH4+ सुद्धा काय करतो, वॉटर सोबत कंबाईन होतो आणि H3O+ तयार करतो. दोन्ही आयन्स तयार होतात, पण दोघांचे जे काही आयन्स असतील ते सेम आयन्स असतात, आहे की नाही. जेवढे H3O+ तयार झाले तेवढेच OH मायनस. त्याच्यामुळे काय सांगता येईल आपल्याला की या ठिकाणी जे काही सोल्युशन तयार होईल सॉल्टचं ते कसं असेल, आपलं न्यूट्रल असेल, ज्याचा pH किती असेल 7 असेल. त्याच्यामध्ये जो काही आपला लिटमस पेपर आहे त्याच्यामध्ये काही चेंज पाहायला मिळणार नाही. आय असं त्या ठिकाणी राहील. ब्ल्यू घेतला तर तो ब्ल्यू राहील, रेड घेतला तर तो रेड राहील. अशा प्रकारे हे 3 कंडिशन्स आहेत. या 3 कंडिशन्स आपल्याला एक्सप्लेन करता येतील. पहा इथपर्यंत आपण आज ठिकाणी पाहिलं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, थँक्यू.